नमस्कार. परत एकदा सर्वांचे अथकला संग्रह या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्रांगण सिरीजला समोर नेत चक्रव्यूह आणि हे गरुड कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत. तर आधी आपण गरुड बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागतील 5 नंबरचे मोती, पांढरे, ब्राऊन, रेड आणि ब्लॅक कलरचे, आणि बाकीचे साहित्य जसे वायर, कात्री आणि सुई. सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची आणि एक घट्ट असा चौकोन बनवून घ्यायचा. त्यानंतरनं एका मोत्यातनं सुई काढून परत 3 मोती ओवायचे. परत हे 3 मोती ओवल्याच्या नंतरनं परत सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि परत एकदा आता इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ही जशी आपण चौकोनी पट्टी बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे. आता बघा, ह्या वरच्या लाईनमध्ये 3 पांढरे मोती दिसत आहेत, तर तो जो सेंटरचा पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथे आपल्याला 5 पांढरे आणि 3 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 3 ब्राऊन कलरचे मोती ओवल्याच्या नंतरनं बघा, आता पहिला जो पांढरा कलरचा मोती होता त्या मोत्यातनं पहिला म्हणजे जस्ट ह्या ब्राऊनच्या खालचा जो पांढरा मोती होता त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतरनं एक पांढरा आणि 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आणि तो जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता बघा, जो मध्ये एक मोती दिसत आहे, कॉमन जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई समोर काढायची आहे, दुसऱ्या नंबरचा जो मोती आहे तो. त्यानंतरनं तिकडे बाहेर सुई काढल्यावर आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या सेंटरच्या मोत्यातनं आपण हे सगळं स्टार्ट केलं होतं तिथेच परत यायचं. ठीक आहे. तर बघा, इथे ह्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढली आणि हे गरुडाचे पाय तयार झाले. आता आपल्याला बघा साईडच्या मोत्यात यायचं आहे. वरती बघा परत एकदा आपल्याला 3 मोती दिसत आहेत. त्या 3 पैकी इकडच्या उजवीकडच्या साईडच्या मोत्यातनं सुई काढायची. नंतर 3 पांढरे मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. आता अजून आपल्याला उजवीकडचा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. परत एकदा 3 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता आपल्याला डावीकडे 3 मोत्यात जायचं आहे. बघा, हा वरचा एक, त्याच्या खालचा एक आणि त्याच्या समोरचा एक, तर ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची डावीकडे. ठीक आहे. त्यानंतरनं आता 2 पांढरे मोती ओवायचे आणि हा उभा एक आणि खालचे 2 आडवे, टोटल ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. आता आपण डावीकडे जात आहोत. त्यानंतरनं आपल्याला परत एकदा 2 पांढरे मोती ओवायचे आणि उभा एक आणि खालचा एक, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. आता हा जो डावीकडचा मोती आलेला आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि त्या एका मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे. आता बघा, आता वरच्या लाईनला यायचं आहे. वरच्या लाईनला जो पहिला मोती आहे कडेचा डावीकडचा त्या मोत्यातनं सुई काढली. तिथे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. ठीक आहे. आता आपल्याला सुई फिरवत दुसऱ्या मोत्यात यायचं आहे. तर सुई आपण बघा ह्या 4 मोत्यातनं फिरवणार आणि बघा उजवीकडचा जो दुसरा मोती, उजवीकडे जाणारा दुसरा मोती, ह्या मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं 2 पांढरे मोती ओवले आणि हा बाजूचा एक आणि खालचे 2, ह्या टोटल 3 मोत्यातनं सुई काढायची. आता आपण उजवीकडे पट्टी वाढवत आहोत, तर प्रत्येक वेळा 2-2 मोती ओवायचे आणि बाजूचा एक, खालचे 2, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. असं आपल्याला अजून 3 वेळेस करायचं आहे. तर बघा, हे असं परत एकदा आपण 2 मोती ओवले आणि ही तिसरी वेळेस देखील 2 मोती ओवले आणि इकडे मात्र खालच्या एकाच मोत्यातनं सुई काढली. आता आपल्याला काय करायचं आहे, खाली जो एक मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. तिथे आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे. 6 पांढरे मोती ओवल्याच्या नंतरनं बघा, आता हे 2 दिसत आहे. ठीक आहे. वरचा एक, खालचा एक, तर ह्या 2ही मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. त्याला टाईट ओढून घ्यायचं आहे. आता आपल्याला सुई फिरवत वरती जो एकदम वरचा जो मोती दिसत आहे, पहिला उजवीकडचा जो वरचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तिथपर्यंत सुई काढल्याच्या नंतरनं आता आपल्याला वरची प्रोसेस करायची आहे. तर बघा, आपल्याला अशा प्रकारे फिरवत फिरवत वरती यायचं आहे. आता ह्या वरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर ठीक आहे, इथे काय करायचं, 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची. तर इथे टोटल 5 मोती झाले. आता आपल्याला समोरच्या तिसऱ्या मोत्यात जायचं आहे. बघा, हे 2 आणि समोरचा हा तिसरा मोती. ठीक आहे. ह्या तिसऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता इथे 3 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. तर बघा, हे अशी दिसेल. त्यानंतरनं आता हा बाजूचा एक आणि समोरचा एक, तर हे सेंटरमध्ये यायचं आहे.
सेंटरमध्ये आल्यावर परत एकदा आपल्याला इथे 3 मोती येऊन घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। ठीक आहे, परत सेंटरला यायचं आणि असंच आपल्याला अजून 7 वेळा रिपीट करायचं आहे। तर टोटल आपले जे चौकोन आहेत ते 9 झाले पाहिजे। ठीक आहे, पहिला 5चा गोल सोडून समोरचे जे चौकोन आहेत ते टोटल 9 झाले पाहिजे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोन झाल्याच्या नंतरनं खालची जी लेयर आहे, खालचे जे पांढरे मोती झालेले आहेत त्या सर्व मोत्यातनं सरळ आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, इथे कुठेच आपल्याला क्रॉस करायचं नाही, सरळ सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याला टाईट ओढायचं, म्हणजे ना ही आकृती अशी पंखासारखी दिसेल। बघा, तुम्ही जेवढं व्यवस्थित टाईट ओढाल तेवढं ते चांगलं येईल। आता आपल्याला त्या 5च्या गोलमधनं होत होत सुई जी आहे तिकडच्या साईडला म्हणजे उजवीकडे नाही, सॉरी डावीकडे घेऊन जायचं आहे। ठीक आहे, हा उजवीकडचा पंख तयार झालेला आहे। आता बघा, ह्याला थोडं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि जो डावीकडचा जो मोती आहे बघा, हा पहिल्या मोत्यातनं आपण हे सगळं बनवलेलं आता दुसऱ्या मोत्यात गेलेलो आहोत स्टार्टिंगच्या। त्यानंतर 2 पांढरे मोती ओवले, बाजूचा 1 आणि खालचे 2, ह्या 3 मोत्यातनं सुई काढली। आता आपण ही पट्टी वाढवत आहोत डाव्या साईडकडे। ठीक आहे, तर तुम्हाला पण देखील असंच करायचं आहे आणि ते व्यवस्थित टाईट ओढून घेतलं की ते पंख व्यवस्थित राहतो। ठीक आहे, त्यानंतर परत 2 मोती ओवायचे, बाजूचा 1 आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। परत एकदा 2 पांढरे मोती ओवायचे आणि बाजूचा 1 आणि खालचे 2, अशा ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची। आता आपण बघा शेवटी आलेलो आहोत। आता आपल्याला खालचा जो मोती आहे, ठीक आहे, खालच्या मोत्यातनं सुई काढायची आणि जसं इकडं हा गोल तयार केला तसंच तिकडे करायचं आहे। त्यासाठी 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे, त्यानंतर वरचा 1 आणि खालचा 1 ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, वरचा 1 खालचा 1 ह्या 2 मोत्यातनं सुई काढली। आता बघा, आपल्याला परत वरच्या साईडला यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपण ॲरोने, तर त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, बघा इथे आपण ह्या वरच्या मोत्यातनं इथे सुई काढलेली आहे। आता इथे आपण डायरेक्ट वरतीच आलेलो आहोत, दाखवलेलं आहे बघा। आता आपल्याला दुसरीकडे देखील असाच पंख बनवायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हा बघा, हे बाजूचे 2 जे मोती आहेत, एक खालचा आणि एक बाजूचा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची, म्हणजे इथे टोटल 5 मोत्यांचा गोल तयार होईल। परत आपल्याला समोरच्या 2 मोत्यातनं सुई काढायची। बघा, सेंटरच्या मोत्यातनं आपण इथे सुई काढलेली आहे ह्या 5 गोलपैकी। आता इथे परत तिकडच्या साईडला जसं बनवलं तसंच सेम करायचं आहे। 3 पांढरे मोती ओवायचे आणि सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची। परत सेंटरला जायचं आणि ही जी चौकोनी पट्टी आहे ती आपल्याला वाढवायची आहे। तर इकडे देखील आपल्याला हे चौकोन टोटल 9 करून घ्यायचे आहेत, जसं आपण मागच्या त्या दुसऱ्या उजवीकडच्या पंखासाठी बनवलेलं आहे। ठीक आहे, आता बघा, हे असं आपलं पूर्ण लांब जी पट्टी आहे ही तयार झालेली आहे। हे एवढं झाल्याच्या नंतर बघा, आता आपल्याला सुई मागच्या दिशेला न्यायचा आहे, खालच्या साईडने, पण त्यामुळे आपला पण हा पहिला जो मोती आहे तो इन्क्लूड होत नाहीये, कारण आपला सुई जे वायर आहे ते ऑलरेडी खालच्याच साईडला आलेलं आहे। त्यासाठी आपण इथे एक गाठ मारायची आहे। आता इथे अशी एक गाठ मारून घेणार आणि आपल्याला आता सुई मागच्या दिशेने फिरवत न्यायची आणि बघा, खालचा जो पहिला मोती आहे ना तिथून आपण सुई बाहेर काढणार। बघा, आपण गाठ मारल्यामुळे जे सुई धागा आहे तो सरकणार नाही, म्हणजे तो उलटा पडणार नाही आणि आपण इथे खालच्या ह्या सर्व मोत्यातनं तिकडे जसं आपण काढली होती सुई, म्हणजे सरळ, अगदी सरळ आपल्याला इथे सुद्धा काढून घ्यायचं आहे। ठीक आहे, सरळ काढून घ्यायचं आणि त्याला थोडंसं टाईट ओढून घ्यायचं। हे सर्व खालच्या लाईनचे सगळ्या मोत्यातनं सुई काढली आणि आता बघा, आपल्याला सेंटरच्या मोत्यात यायचं आहे। बघा, इथे टोटल इकडच्या साईडला 5चा गोल आहे, इकडच्या साईडला 5चा गोल आहे, त्याच्यामधला जो सेंटरचा आहे त्या मोत्यातनं आपण इथे सुई काढली। आता सगळ्यात सेंटरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि बघा, परत ह्याच्या सेंटरला जायचं आहे। हा जो चौकोन बनलेला आहे त्याच्या सेंटरला जायचं, त्यानंतर 1 पांढरा, 1 काळा, 1 पांढरा मोती ओवायचा आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्यानंतर आपल्याला बाजूच्या एका मोत्यातनं सुई काढायची, 3 पांढरे मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। ठीक आहे, हे असं तयार होईल। आता आपल्याला काळ्या मोत्यातनं समोर जो दुसरीकडचा पांढरा मोती आहे, दुसऱ्या साईडचा जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। तिकडे देखील आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हा बाजूचा एकदम कडेचा जो पांढरा मोती दिसत आहे
त्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, तर ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत। एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, हे असं एका मोत्यातनं सुई काढल्यावर आता 2 लाल मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली पांढऱ्या त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची। त्यानंतर आता आपल्याला तो जो काळा मोती आहे ना तिथे यायचा आहे। काळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर तिकडे आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या काळ्या मोत्यातनं सुई काढायची। तर बघा, हे अशा प्रकारे आपली जी गरुडाची आकृती आहे ती तयार होईल। आता आपल्याला सुई खालच्या दिशेला आणून घ्यायची आहे आणि त्याची घट्ट अशी गाठ मारून एक्स्ट्रा धागा कट करायचा आहे। हे थोडंसं तुम्ही व्यवस्थित हाताने करून घ्याल ना तर ते व्यवस्थित आकार जो आहे तो दिसेल। आपण थोडंसं टाईट ओढून घेतलं की तो जो पंखाचा आकार आहे तो दिसेल। ठीक आहे, तर हा तयार झाला आपला गरुड। आता आपल्याला बनवायचा आहे हे चक्रव्यूह। तर चक्रव्यूह अगदी साधं सिंपल सोपं आहे। त्यासाठी आपल्याला फक्त पांढरेच मोती लागतील। तर सगळ्यात आधी आपण 6 पांढरे मोती ओवून घेणार आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। तर हे अशा प्रकारे एक गोल तयार करून घ्यायचा 6 मोत्यांचा। आता याच्या पुढे आपल्याला एक लांब लाईन तयार करून घ्यायची आहे। टोटल आपल्याला इथे 50 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि एक लांब अशी लाईन जी आहे ते बनवून घ्यायची। ठीक आहे, तर हे असं एवढं बनल्याच्या नंतरनं आता आपल्याला काय करायचं, त्याच्या 6च्या नंतरनं गोलच्या नंतरनं 16वा जो मोती आहे 6च्या नंतरनं 16व्या मोत्यातनं सुई काढायची। बघा, अशा प्रमाणे ही आकृती दिसेल। इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे सुई काढून घेणार आहोत। तर बघा, आता मध्ये एक असं गोल तयार झालेला आहे जे की आता आपल्याला ते पण असंच ठेवावं लागेल है ना, तरंगत। तर त्यासाठी काय करणार, आपल्याला ते व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं आणि बाहेरचा जो मोठा सर्कल आहे, मोठा जो गोल आहे त्यातल्या 7व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। ठीक आहे, मधली जी लाईन आहे ती तसंच ठेवायची। बाहेरच्या लाईनमध्येच आपण 7व्या मोत्यातनं सुई समोर आणलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ते मध्ये जी एक लाईन तयार झालेली आहे ना, तो जो गोल आहे, तर 6 मोत्यांच्या नंतर जो पहिला मोती येतो त्या पहिल्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं आपल्याला ती सुई काढून घ्यायची। त्यानंतर आता जो पहिला वरचा जो मोती होता, ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती मोठ्या गोलमधला, त्याच्या एक मागचा मोती, ठीक आहे, 16वा काढला होता ना, आता हे 15 आणि 16 ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला परत समोरच्या 14 मोत्यातनं सुई समोर आणायची आहे। ठीक आहे, 14 मोत्यातनं आपल्याला सुई समोर आणायची आणि बघा, हे चक्रव्यूह जे आहे आपण ह्याच्यामध्ये हे वायर असंच सोडणार आहोत, म्हणजे थोडासा गॅप सोडायचा आहे जेणेकरून तो जो गोल आकार आहे तो व्यवस्थित बसेल। आता बघा, तसं ओरिजिनल चक्रव्यूह जे आपण इमेजेसमध्ये बघतो ते थोडंसं वेगळं आहे। आपण तसं चक्रव्यूह बनवण्याचं पण ट्राय करत आहोत। जर जमलं तर नक्कीच ते देखील दाखवेन मी। तर आता बघा, हे इथपर्यंत आपण हे काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, 6च्या नंतरनं मोती मोजायचे, 6 गोलच्या नंतरनं, आणि ह्या 8व्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, त्यानंतरनं सुई काढल्यावर वरती जो गोल आहे परत त्या गोलच्या ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आणि अशा प्रकारे हे जे चक्रव्यूह आहे ते तयार होईल। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन व्हिडिओची स्पीड जेवढी स्लो पाहिजे तेवढी स्लो करून बघू शकता, किंवा तुम्हाला फास्ट जर पाहिजे असेल तर तिथे तुम्ही फास्टचं देखील ऑप्शन असतं। तर दोन्ही ऑप्शन्स असतात, कमी जास्त करता येतात। तर तुम्हाला आजचा हा चैत्रांगण स्पेशल जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।